कारण यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही, स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही, यांनी कधी वंदे मातरमची गर्जना केली नाही, जे वंदे मातरम करत फासावर गेले त्यांचा यांचा काही संबंध नाही आणि आता हे नसते उठाठेव करतायत। या देशामध्ये कोणीही वंदे मातरमला विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या। जंतर मंतरवर मुलं वंदे मातरम गात असताना त्यांच्यावरती पोलिसांनी लाठी हल्ला केला, हे फक्त ब्रिटिश काळामध्ये होत होतं। जंतर मंतरवर मुलींचे घोळके वंदे मातरम गात होते आणि पोलिसांनी येऊन त्यांना लाठ्या मारल्या, त्यांच्यावर पॅलेट गन चालवल्या आणि हे आता पुण्यामध्ये वंदे मातरम गात आहेत। यांच्या बापदाद्यांचा एक तरी कोणी वंदे मातरम गात फासावर गेलाय का? कशालाही ढोंग करताय? राहुल गांधी पुण्यात येत आहेत, तुम्ही स्वागत नाही करणार का? कारण तुमच्या मित्र पक्षातल्या आमदारांनी त्यांच्या स्वागताचे शहरात बॅनर लावले, त्याची चर्चा सध्या सुरू आहे रोहित पवारांनी। बघा, रोहित पवारांनी बॅनर जरी लावले असले तरी राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून आम्ही त्यांचे समर्थक आहोत। मी पहिला माणूस आहे की राहुल गांधी हाच देशाचा नेता आहे सांगणार। तेव्हा लोक मलाही वेळात काढत होते आणि राहुलजींनाही पप्पू म्हणत होते, तेव्हा मी एकटा होतो माझ्या पक्षामध्ये आणि बाहेर राजकारणात की हाच देशाचा नेता आहे आणि हा देशाचं नेतृत्व करेल। आता होर्डिंग बिल्डिंग लावतात, लावू द्या, जवळीकता वाढली असू द्या। हो, पण चांगली गोष्ट आहे ना, तर चुकीचं काय? ते काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा कोण? नाही, असं काही नाही। सगळ्या कार्यक्रमाची जास्ती भाजपने घेतली का म्हणावं लागलं? कारण भाजप हा जो आहे हा डरपोक लोकांचा पक्ष आहे। सत्तेची कवच कुंडलं आहेत म्हणून त्यांची थोडंसं ही दादागिरी दिसते। ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी 90% भाजपा बिळात गेलेला असेल, वर्षभर बाहेर पडणार नाहीत ते घरात। भारतीय जनता पक्षाला तुम्ही फार शूर पक्ष किंवा राष्ट्रभक्त पक्ष मानून फार चूक करताय। आम्ही कार्यक्रम भाजपच्या वतीने किंवा त्यांच्या AVP-च्या वतीने सांगितलं, ही भीती आहे त्यांच्या मनातली, राहुल गांधींनी निर्माण। व राहुल गांधीविषयी भीती आहे। उधळून लावणार म्हणजे का उधळून लावणार? ते विद्यार्थ्यांशी बोलतात म्हणून उधळून लावणार आहेत का? राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा जर कोणी करत असेल तर तो दहशतवाद आहे आणि अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्यांवरती पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली पाहिजे। राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, ते या देशातल्या विद्यार्थ्यांशी पुण्यातल्या बोलत आहेत, खास करून विद्यार्थिनीशी बोलत आहेत। नारी शक्ती वंदना नावाचं बिलावर तुम्ही सातत्यानं आम्हाला आव्हान देत आहे आणि नारी शक्ती जमते आहे राहुल गांधींच्या स्वागताला, त्यांच्याशी संवाद करायला, आणि तुम्ही तो कार्यक्रम उधळून लावायच्या गोष्टी करताय। याला महाराष्ट्राच्या भाषेमध्ये गांडूगिरी म्हणतात। काँग्रेसच्या 60 लोकांवर गुन्हे दाखल झालेत, पण जो राडा झालाय तो काँग्रेस विरुद्ध भाजप म्हणजे NSY विरुद्ध अभाविप, मग अभाविपच्या कार्यकर्त्यांवर अभाविपीवरती ते करणार नाही, कारण इकडल्या पोलीस आयुक्तांचा तुम्हाला इतिहास माहिती असेल काय आहे तो राजकीय, मला सांगायला नको। नागपूर असेल, पुणे असेल, काही प्रमुख शहरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा मिळून जे पोलीस आयुक्त नेमलेले आहेत त्याच्यामध्ये पुण्यातले पोलीस आयुक्त आहेत। आणि काँग्रेसवरती हल्ला केला व काँग्रेसवरती गुन्हे दाखल केले। काँग्रेस हा सुद्धा एक चळवळीतला पक्ष आमच्याप्रमाणे आहे, स्वातंत्र्य चळवळीपासून ते रस्त्यावरती आहेत। मला असं वाटत नाही की काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील यांना। नवनाथ भाई यांनी आज आरोप केला आहे की हे जे राहुल गांधींचा आजचा सगळा पुण्यात दौरा आहे हे पेड मॉडेल आहे। दुसरं काय आहे? सर प्रश्न आहे, मंचर डेअरीमध्ये जो भेसळीचा प्रकार झाला त्यामध्ये मला काय माहीत नाही विषय, मला कशाला। विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा तुमच्यावर मुंबई अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सूडबुद्धीने शिवसेनेच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र रद्द करून आमची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र त्यांचं मूळ गाव पालघरमधून त्यांना तहसील कार्यालयाने दिलं आहे। त्यांच्या समोर ज्या उमेदवार होत्या ज्यांनी ही तक्रार केली आहे त्यांचं प्रमाणपत्र कोकणातल्या वैभववाडीचं आहे
ते सुद्धा संशय